महत्वाची बातमी, आदित्य ठाकरेंना वरळीत संदीप देशपांडेंचं आव्हान। वरळी मतदारसंघात संदीप देशपांडेंसाठी मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। तर याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। वरळी विधानसभेमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे। त्यामागचं कारण म्हणजे आपण वरळी मतदारसंघामध्ये मनसेकडून जी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे ती आपण इथं पाहू शकतो। मी सध्या आता लोअर परेल ब्रिजच्या भागामध्ये आहे, जो वरळी मतदारसंघाचा एरिया आहे, ज्यामध्ये संदीप देशपांडे मनसे नेते यांची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। कुठेतरी अप्रत्यक्षपणे विधानसभेची तयारी म्हणून याकडे पाहिलं जात आहे। मत मागायला नाही तर मत जाणून घ्यायला, चला घरोघरी जाऊया, वरळीचा विकास घडूया, अशा टायटलमध्ये मनसेकडून जी आहे वरळी विधानसभेमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मनसे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यामध्ये विधानसभेसाठी जंगी लढत होऊ शकते का, हे आगामी काळात पाहावं लागणार आहे।